रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा नगरपंचायतीमध्ये या ठिकाणी रंगतदार राजकारण समोर आलेलं पाहायला मिळतं आहे। भाजपला अपेक्षित जागा या ठिकाणी मिळालेली नाहीये, त्यामुळे भाजपचे पदाधिकारी आहेत ते स्वतंत्र पॅनल घेऊन निवडणूक रिंगणामध्ये अपक्ष उमेदवारीच्या रिंगणामध्ये उतरलेले पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत भाजपचे उपजिल्हाध्यक्ष आहेत संजय यादव सर। यादव साहेब, पूर्णच्या पूर्ण पॅनल या ठिकाणी उभं केलेलं पाहायला मिळतं आहे, काय सांगाल? काटेकी टक्कर? नक्कीच आम्ही आज या अपक्ष उमेदवार म्हणून गाव लांजा कुवे संघटन असं आम्ही जवळजवळ आमच्या पाहायला गेलं तर 17च्या 17 सीट आमच्याकडे आहेत, प्लस नगराध्यक्ष। आम्ही या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष प्लस चांगले नगरसेवक निवडून आणू शकतो। या लांजामध्ये प्रामुख्याने 2 महत्त्वाचे विषय होते, एक DP प्लॅनचा आणि दुसरा विषय होता तो डम्पिंगचा। गेले कित्येक दिवस 100 दिवस आज इथे उपोषणाला बसलेले जी लोक होती त्यांना न्याय न मिळाल्यामुळे खूप लांजामध्ये नाराजी होती आणि DP प्लॅन संदर्भात देखील आज पूर्ण वातावरण हे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे। आज लोकांचं म्हणणं होतं की बाबा हे सर्व भारतीय जनता पार्टी करू शकते, पण भारतीय जनता पार्टीला तिने फक्त एक जागा सोडली। आमचे जे 3 नगरसेवक होते विद्यमान तर आमची मागणी होती की आम्हाला 3 नगरसेवक आम्हाला द्यावेत, आम्हाला 3 सीटा द्यावेत, परंतु असं त्यांनी काहीच केलं नाही। भारतीय जनता पार्टीची ताकद नाही असं त्यांनी डिक्लेरेशन करून त्यांनी फक्त एक जागा दिली। या नाराजीमुळे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी नाराज होऊन आम्ही सर्वांनी एक निर्णय घेतला की आपल्याला गावाला जर न्याय द्यायचा असेल तर आपण सर्वांनी एकत्र संघटित राहून आपण आपलं स्वतंत्र अपक्ष पॅनल तयार केलं पाहिजे। नक्कीच या ठिकाणी त्रिशंकू लढत पाहायला मिळते आहे। उद्धव ठाकरे सेना, शिवसेना आणि अपक्ष उमेदवार। खऱ्या अर्थानं रत्नागिरी जिल्ह्याचं नाक म्हणून या ठिकाणी लांजा नगरपंचायत ओळखली जाते। अशा वेळेला ही निवडणूक कशी बघता? त्रिशंकू 3 उमेदवार या ठिकाणी निघण्यामध्ये तरी 3 नगरसेवक नगराध्यक्ष निवडणूक समोर असले तरी आज गावामध्ये गाव पॅनल म्हणून जो आम्ही तयार केला आहे ते कुवे आणि लांजा यामध्ये गावाची ताकद खूप मोठी आहे आणि गावाचं जी भूमिका आहे ती भूमिका आम्ही आजपर्यंत समोर घेऊन गेलो, त्यामुळे आमचा नक्कीच विजयी आहे आणि जनता आमच्या सोबत आहे। नक्कीच जनता आपल्यासोबत नक्की आहे आणि त्यामुळे आपला विजय या ठिकाणी नक्की असलेला मत जे आहे ते संजय यादव यांनी मांडलेलं पाहायला मिळतंय। पूर्णच्या पूर्ण नगरपंचायतीमध्ये त्यांचं पॅनल उभं केलेलं आहे आणि अपक्ष म्हणून ते निवडणूक रिंगणामध्ये या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, लांजा, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।